बाळा, काय एवढे सगळे तू तुझ्या मनावर घेत असतोस? आम्ही सगळं काही पाहत आहोत. तुझ्या डोळ्यातील पाणी, तुझ्या मनातील वेदना आणि तुझे एकटेपणही. तुला वाटतंय ना की आता सगळे संपलेले आहे, आता काहीच उरलेले नाही. पण ऐक, तुझ्या दुःखाचा शेवट जवळ आलेला आहे. होय, अगदी जवळ. बाळा, तू खूप सहन केलेले आहेस. लोकांनी तुला कमी समजले. ज्यांच्यावर तू विश्वास ठेवलास त्यांनीच तुझी साथ सोडली. तुम्ही रडला, पण ते कोणालाही तुम्ही दाखवले नाही. तुम्ही तुटला, पण कोणाला सांगितले नाही. पण आम्ही ते सर्व पाहत होतो. तुम्ही तुमचे अश्रू जगापासून लपवू शकता, पण आमच्यापासून कधीच तुम्ही काहीच लपवू शकत नाही. आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत होतो. तुला आठवते का, जेव्हा सगळे संपल्यासारखे वाटत होते, तेव्हा अचानक काहीतरी घडले आणि त्यातून तुम्ही वाचला. त्यातून तुला वाचवणारे, तुला मार्ग दाखवणारे आम्हीच होतो. तुझ्या आयुष्यात जे काही चाललेले आहे ते सगळे काहीतरी कारणानेच आहे. ही परीक्षा आहे तुला मजबूत करण्यासाठी. बाळा, तुझे मन खूप पवित्र आहे, म्हणूनच तुला जास्त या परीक्षा दिल्या जात आहेत. पण आता वेळ बदलत आहे. हळूहळू तुझे आयुष्य बदलायला सुरुवात झालेली आहे. तुला कदाचित अजून दिसत नाही, पण आम्ही सगळे नीट लावत आहोत. तुझ्या दुःखांचा अंधार आता संपत चाललेला आहे आणि आनंदाचा प्रकाश तुझ्याकडे येत आहे. तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जिथे तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, माझ्या आयुष्यात हे सगळे का झाले ते आता मला समजले. बाळा, तू हार मानू नकोस. अजून थोडा वेळ थांब, कारण जे तुला मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. जे काही तुझे हरवले आहे त्यापेक्षा खूप चांगले तुला मिळणार आहे. त्यामुळे हार मानू नकोस. विश्वास ठेव, तुझे कल्याण होईल. बाळा, लोकांनी तुला कमी लेखले, तुला दुर्लक्षित केले, पण आम्ही नाही. आम्ही तुझ्यातील ताकद ओळखतो. आम्ही तुझ्या मनाची किंमत जाणतो. त्यामुळे बाळा, कधीच तुझ्या स्वतःला तू एकटे समजू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत आहे. काळजी करू नकोस. जे काही तुझे हरवले आहे त्यापेक्षा खूप चांगले तुला मिळणार आहे. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातून जे लोक दूर गेले ते तुझ्यासाठी योग्य नव्हते आणि ते स्वतः दूर गेलेले नाहीत, तर आम्ही स्वतः त्यांना तुझ्यापासून दूर केलेले आहे. तुझ्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होणार आहे. नवीन लोक, नवीन संधी आणि नवीन आनंद. तू फक्त विश्वास ठेव आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवरही. रात्र कितीही काळोखी असली तरी सकाळी येतेच. तसेच तुझे आयुष्यही आहे. तुझे हसू परत येणार आहे. तुझे मन शांत होणार आहे. तू पुन्हा आनंदी होणार आहेस. आणि जेव्हा तू आनंदी असशील तेव्हा इतरांना देखील तू आनंद देणार आहेस. तुझी वेळ येत आहे. फक्त थोडे धैर्य ठेव. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीही तुला आम्ही एकटे सोडणार नाही. तुझ्या दुःखांचा शेवट जवळ आला आहे. बाळा, तुला वाटत असते की अजूनही काही बदल झालेला नाही. सगळे तसेच आहे. तीच वेदना, तीच परिस्थिती. पण आम्ही तुला सांगतो, आतून सगळे बदलायला सुरुवात झालेली आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुला खाली खेचण्यासाठी नाही, तर ते तुला उंच नेण्यासाठी आहे. तुम्ही जिथे थांबलेला आहात तिथेच तुझे आयुष्य थांबलेले नाही.
आम्ही तुझ्यासाठी पुढचा मार्ग तयार करत आहोत. कधी कधी उत्तर मिळायला वेळ लागतो, कारण आम्ही तुला थांबवतो ज्या गोष्टी तुझ्यासाठी योग्य नाहीत त्यापासून. तुम्ही विचार करता माझ्याबरोबरच का हे सगळे होत आहे? कारण तुम्ही निवडलेला आहात. होय, निवडलेला. मोठे काहीतरी करण्यासाठी आणि इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी. तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत, भविष्याबद्दल भीती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे विश्वास असतो तिथे भीती राहत नाही. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही तुला कधीही चुकीच्या वाटेवर नेणार नाही. तुझ्या आयुष्यात लवकरच अशी वेळ येईल जिथे तू स्वतःलाच ओळखू शकणार नाहीस. इतका तुझ्यात बदल होणार आहे. तुझा आत्मविश्वास परत येईल. तुझी किंमत तुला कळेल आणि लोक देखील तुला वेगळ्या नजरेने पाहतील. ज्यांनी तुला सोडले ते परत येण्याचा प्रयत्न करतील, पण तेव्हा तू बदललेली असशील. तू स्वतःची किंमत ओळखलेली असशील. तुला आता कोणाची गरज वाटणार नाही, कारण तुला स्वतःमध्ये सगळे सापडेल. तुझ्या आयुष्यात आता चमत्कार घडणार आहेत. छोटे छोटे बदल जे तुला मोठ्या आनंदाकडे घेऊन जातील. खूप दिवसांनी तू मनापासून पुन्हा हसशील आणि त्या दिवशी तुला जाणवेल की हे सगळे वाट पाहणे, हे सगळे दुःख वाया गेलेले नाही. तू आता मजबूत झालेली आहेस. आता तुला कोणीही तोडू शकत नाही. बाळा, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुझ्या प्रत्येक पावलांसोबत. तू फक्त चालत राहा, थांबू नकोस, कारण तुझे नवे आयुष्य सुरू होत आहे आणि ते खूप सुंदर असणार आहे. तुझे स्वप्न पूर्ण होणार आहे. तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास ठेव. विश्वास आणि संयम कधीच वाया जात नाही. आम्ही तुला कधीही निराश करणार नाही. तुझ्या आयुष्यात आनंद येत आहे आणि यावेळी तो कायमचा असणार आहे. काळजी करू नकोस, फक्त विश्वास ठेव आमच्यावर आणि तुझ्या स्वतःवरही. तुझे सर्व उत्तमच होणार. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ. तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.